तर करण ठरला मॅन ऑफ द मॅच. करण या आपण मंचावरती. तत्पूर्वी आपण स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आमचे परम मित्र आदरणीय योगेशदादा पाटील यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. तर मी सुदाम पष्ट यांना विनंती असेल आपल्या शुभाचे योगेशदादा पाटील जे खरिवली गावचे आहेत. कारण ओम साई क्रिकेट असोसिएशनची ज्या वेळेला स्थापना केली या व्यक्तिमत्वाचं फार मोठं योगदान आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत. योगेशदादा पाटील फार मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. त्यांचा देखील या असोसिएशन्समध्ये लाख मोलाचा सिंहाचा खारीचा वाटा आहे आणि त्याच अनुषंगाने आपण त्याचा या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत योगेशदादा पाटील. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे शुभम पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत जे फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान राहुल भोईर यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अगदी पाहिलं तर राहुल दादा पाटील यांच्या ताळमीमध्ये हे सर्व खेळाडू आपण घडताना पाहिलेत. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. योगेश शुभम पाटील जे फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत. धन्यवाद शुभम, आपण या ठिकाणी आलात. आपल्याला देखील आभार. करण पाटील आपण मंचावरती या. करण पाटील याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता मी सन्माननीय रवींद्र पष्ट साहेब या ठिकाणी आपण थांबायचं. आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करूयात करण पाटीलला. ग्रुप ग्रामपंचायत महिंदे माजी उपसरपंच या स्पर्धेचे करता धरता आपण पाहतो सर्व आदरणीय रवींद्र पष्टे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच दिलेली आहे करण पाटीलला. आनंद उतेकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, सामाजिक कार्यकर्ते कोयना समाजाचे. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. जितेश पष्टे यांना विनंती असेल आनंदजी उतेकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय आनंदजी उतेकर. या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात केली. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर, एक बाजूने रोहन आहे आणि दुसऱ्या बाजूने विकी दिवाणे मैदानाच्या आतमध्ये. राजेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतोय टीमची धावसंख्या खातं खोललं गेलं नाहीये. आजच्या दिवसातील पुढचा सामना आपण पाहतोय ओव्हर द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल राजेशच्या माध्यमातून. या बेचा बॉल अगदी पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी कमी वयाचा खेळाडू. राजेश गोलंदाजी करतायत. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. टीमचा अकाउंट ओपन झालंय. धावसंख्या 1 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल विकी दिवाणेसाठी. ओ लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, झेलची झाली संधी निर्माण आणि इथून मात्र मौका भी दिया और छक्का भी दिया. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार. सहज सोपा झेल होता आणि तो झेल ड्रॉप आणि त्याच नंतर त्याचं रूपांतर षटकारामध्ये झालंय. कदाचित हा षटकार महागात ठरेल कारण विकी दिवाणे चालू हंगामामध्ये चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला मिळालेलं हे जीवनदान कदाचित महागात ठरेल. नेक्स्ट बॉल राजेश इथे मार्गस्थ होतोय विकी दिवाणेसाठी. पुढचा बॉल घेऊन पहिल्या फेरीतील सामना आपण पाहतोय पाचगाव विपक्ष जेबी वडवली. आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. सिलिमिडॉन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, धावचीची संधी होती. अमोल त्या ठिकाणी उपस्थित होते. एक सिंगल इथे आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 8 धावा पाहू शकाल. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, तिसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि चौथ्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. ओम साई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आजच्या दिवसातील ही स्पर्धा आपल्याला पूर्णत्वात पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने. ओहो ऑड शॉट, रोहन माळीचा कडक फटका, बेधडक फटका, धडाकेबाज, येईल षटकार. कमालीचा फटका, अगदी पाहिलं तर जबरदस्त स्ट्रोक.
बॅटच्या मेरिट मध्ये बॉल होता. बारक्या कांबळे या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. नाव आहे रोहन माळी. छोटा पॅकेट बडा धमाका या हंगामामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू रोहन माळी. कम्मालीचा फटका आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 षटकार या षटकामध्ये आपण पाहिले. विकी दिवाणीच्या बॅटमधून दुसरा षटकार आलाय रोहन माळीच्या बॅटमधून. शेवटचा अंतिम बॉल इथे फुलटॉस होता. टर्न केला ऑन साइडला. बॉल निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग रिव्ह्यू घेतलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आहे. फेअर डिलिव्हरी. त्यानंतर आता इथे मात्र चेक केला जाईल. तर फेअर डिलिव्हरी इथून मात्र पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा रिव्ह्यू देखील समाप्त असेल. टीम जय बजरंग वडवली टीमसाठी एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. मात्र तो सक्सेसफुल ठरला तर कंटिन्यू राहील आणि जर मात्र तो अपयशी ठरला तर मग तो गमावला जाईल. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. चौकाराच्या साह्यानं 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा या धावफलकावरती जोडलेले आहेत. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होते. संकेत उतेकर आलाय गोलंदाजी करण्याकरिता. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. आयोजन कमिटीच्या वतीने फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले त्यामुळे आता जुन्या चेंडूचा वापर असेल. नेक्स्ट मॅच बाबा स्पोर्ट्स केळे आणि जय बजरंग खुंदे बी. रिपोर्टिंग करा. यानंतर आपला सामना होणार आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 18 आहेत. संकेत उतेकर आलाय गोलंदाजी मार्क वरती. षटकातला पहिला बॉल इथून राईट मोर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. गोलंदाजी मार्क वरती संकेतला आणलाय. परंतु पहिल्या षटकामध्ये जी महागडी गोलंदाजी आपण पाहिली राजेशच्या माध्यमातून त्याची इथे भरपाई पूर्ण करावी लागेल. कारण या पद्धतीने जर बॅटिंग सुरू राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर अगदी मोठ्या संख्येमध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल असेल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेटने एक्स्ट्रा कव्हरकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र घेतल्या जातील. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. खरं तर बॉल वरती येणं गरजेचं होतं. एक धाव या ठिकाणी खूप महत्वाची आहे. टीमची धावसंख्या 20-20. विकेट आलेला नाहीये. जय बजरंग स्पोर्ट वडवली संघासाठी जमेची बाजू असेल. एक संधी निर्माण केली होती राजेशने, ती गमावली. षटकारामध्ये त्याचं रूपांतर झालं. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेटने. ओ स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती होईल. गुड लेंथ वरती चेंडू पिच झालाय. त्यानंतर हलकासा काटा बदललाय. या कलात्मकतेचा वापर करणं गरजेचं आहे. 20 धावा धावफलकावरती विकी दिवाणी आणि रोहन माळी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. यावेळेला मात्र अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती आहेत. पहिली धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा तर मात्र इथे जरूर मिळतील. आणि ही चुकी वारंवार या ठिकाणी पाहायला मिळते. सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाचगाव टीमकडून या चुका पाहायला मिळाल्यात. 1 रन शॉटचा इशारा जरूर आलाय. 2 धावा मिळतील. 2 धावेने टीमची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. संकेत चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे. ज्या पद्धतीने विकी दिवाणे आणि रोहन माळीने या डावाला समोर पुढे चालवलं आहे एक मोठ्या धावसंख्येचा संकेत आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळेल. स्पर्धेचा 3रा दिवस. 1 रन शॉट ऍड घेतले.
22 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. राईट अबोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल रोहन माळीसाठी. यावेळेला समोरच्या दिशेने फुल्लर लेनचा बॉल होता लॉंग ऑफ कडे. एक धाव मात्र मिळेल. रोहन माळी खर तर चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. चेंडू क्रमांक 5 चा खेळ इथे पूर्ण झाला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा होत्या. पुन्हा एकदा लॉंग ऑफला अलॉंग दी कार्पेटने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये आणि इथून जबरदस्त षटक संख्येचं फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होती आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पांडुरंगला आणलाय. स्ट्रायकर एंडवरती विकी दिवाणी. पांडुरंगच्या षटकातला पहिला बॉल राईट अमोर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा आहे, आउट ऑफ द ऑफस्टम्प. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 25 धावा. शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवण्याचा इरादा होता पांडुरंगचा, परंतु अतिरिक्त धाव देऊन गेलाय. 25 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी सुरुवात एक्स्ट्रा धाबेने सुरुवात केली आहे संकेतनं पांडुरंगने. या वेळेला मात्र ऑन साइडला चेंडूला वळवलाय. रोहित चेंडू पर्यंत पोहोचला. एक सिंगल इथे कंप्लीट केले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली रोहितच्या माध्यमातून. एका धाब्याच्या साह्याने टीमची धावसंख्या 26 या धावसंख्यावरती. सलामीची जोडी अजून देखील, परंतु इथून अटॅक केला जाईल का? कारण आता सध्याच्या स्थितीला चांगल्या स्थितीमध्ये टीम जय बजरंग वडवली. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेचा तेज तरार बॉल प्रचंड गतीने हाताळलाय. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. एक धाव इथे मात्र मिळेल. एका धाब्याच्या साह्याने टीमची धावसंख्या 27. जिथे डॉट बॉल होता तिथे मात्र एक्स्ट्रा रन बाईज स्वरूपामध्ये मिळेल. टीमची धावसंख्या 27. चेंडू क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झाला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यानंतर होणारा सामना जय बजरंग कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बाबा स्पोर्ट्स केळे. हाफ इनिंग नंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीमने आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर आलेला हा षटकार आपण पाहतोय विकी दिवाणीच्या बॅटमधून. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. ओव्हरपिच बॉल होता. स्टँड अँड डिलिव्हर आपण पाहिलं. जागेवरून मात्र बॉलला खेळून काढलं 6 धावांसाठी. विकी दिवाणी चांगली बॅटिंग करत असताना. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील बिग हिट केलं, परंतु यावेळेला उंची गाठली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संकेत पोहोचतायत. झेल टिपला जाईल. फलंदाज विकी दिवाणी बाद. अखेरकार पहिली विकेट आली आहे वडवली संघाकडून.
या ठिकाणी आपण पाहू शकाल न्यू बॅटर वैभव आलाय बॅटिंग करण्याकरिता. अखेरकार पहिली विकेट आली आहे. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 33 या धावसंख्येवरती. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. वैभव तिसऱ्या क्रमांकावरती आणि ज्या ठिकाणी त्याला संधी मिळाली ती स्थिती अगदी स्ट्रॉंग आहे वडवली टीमसाठी. लोअर फुलटॉस ऑन साइडला दिशा दाखवले. राजेश चेंडूपर्यंत पोहोचलाय. इथे देखील पाहिलं थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि सातत्याने 2 धावा इथे पूर्ण. 35 धावा धावफळ करते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 35 धावा या धावफळ करती जोडले गेले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती पांडुरंग. शेवटचा अंतिम बॉल सामना करेल वैभव. विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहू शकाल. 1 धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. कारण शेवटच्या षटकामध्ये रोहन माळीचं स्ट्रायकर एंड वरती येणं अत्यंत गरजेचं होतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्या. चला बाबा स्पोर्ट्स केळे आणि जय बजरंग कुंदे बी टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. बाबा स्पोर्ट्स केळे आणि जय बजरंग कुंदे बी फास्ट आपण लगेच टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. इथून रोहन माळी अक्रॉस द लाईन आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. दिली गोलंदाजांना आणि त्या संधीचं केले सोनं. रोहन माळी सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी करू शकत नाही. 6 धावेने टीमची धावसंख्या 43. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय अमोलचं. परंतु इथून अमोल कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करणार हे देखील पाहावं लागेल. एकंदरीत धावा धावफळकावरती जोडलेल्या आहेत. 43 धावा पहिल्याच बॉलवरती आगाज केलाय. स्लॉगरला इथे सुरुवात होत असताना अचूकता ठेवावी लागेल अमोलला. आणखीन एक अखूट टप्प्याचा बॉल. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला हुलकावणी दिल्या बॉलनं निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली. 47 धावा धावफळकावरती आहेत. सत्तेचाळीस धावा या धावफळकावरती जोडलेल्या आहेत. 1 विकेट आली आहे परंतु काय कमालीची फलंदाजी रोहन माळीची या सामन्यामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल यावेळेला मात्र बॉलला सोडून दिलाय. हा दबाव पाहायला मिळाला. शफल झाले होते फलंदाज आणि तिथून मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि त्यानंतर एक सिंगल एक्स्ट्रा रूपामध्ये येईल. 48 धावा या धावफळकावरती आहेत. अमोलच्या अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत मात्र येणाऱ्या 4 बॉलवरती धावसंख्या रोखावी लागेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल रोहन करिता. ओ यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होईल. सातत्याने वारंवार तो स्क्युअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि स्क्युअर लेग मध्ये पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहेत जरूर.
राईट अमोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. अखूट टप्प्याचा बॉल हुक केलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे जरूर. राजेश चुकी करणार नाहीये त्यावेळेला स्क्वेअर लेग मध्ये. रोहन माळीच्या खेळीचा अखेरकार इथे शेवट झालाय, अंत झालाय. विकेट क्रमांक 2 जय बजरंग वडवली संघाचा फलंदाज रोहन माळी. बॅक टू द डगआउट. चला टॉस साठी या जय बजरंग कुंदेबी आणि बाबा स्पोर्ट्स केळे. नवीन फलंदाज इथून मैदानात दाखल होताना नीरज माळी आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा फलकावरती 48 आहेत. नीरज माळी आलाय, या टीमचा मुख्य खेळाडू आहे. खूप चांगली फलंदाजी रोहन माळीची. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अमोल उतेकरला. राईट अमोर विकेटने षटकातला पुढचा बॉल नीरज करिता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराला ब्रश करणारा बॉल आपण या ठिकाणी पाहिला. लेग बाईटचा इशारा झाला पंच लारा सर यांच्या माध्यमातून. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार. विकेट आली आहे, परंतु त्यानंतर पाहिलं तर 49 धावा या धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल अमोल घेऊन चाललाय फलंदाज वैभव करिता. यावेळेला लिडिंग एज आहे आणि पाहू शकाल नशिबाची साथ देखील मिळताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण इथून मात्र पाहायला मिळालं आणि इथून पाहू शकाल रनआउटची संधी होती ती देखील गमावली आहे. एक्झॅक्ट नक्की काय घडलंय, जिथे सिंगल धाव होती तिथे धावा मिळतील त्या फलंदाज बाद आहे, म्हणजे 2 धावा मिळतील. एक सिंगल धाव होती तिथे तो 2 धावा मिळतात आणि टीमचं धावसंख्या 51. विजया करता लक्ष गाठायचंय. 24 बॉल आणि 52 धावा. आणि जाऊयात टॉस कडे. जय बजरंग कुंदेबी संघाचा संघाने या ठिकाणी उपस्थित आहे. नाणेफेकी करूयात. आमचे साथी समालोचक आणि या गावचे एक युवा नेतृत्व आमचे मित्र सागर पष्टे यांच्या शुभास्ते टॉस करूयात. नाणेफेकी या ठिकाणी केली जाईल. बाबा स्पोर्ट्स केळे आणि जय बजरंग कुंदेबी. पण त्यापूर्वी एक सूचना असेल. ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जो कर्णधार आहे तो स्पोर्टच्या जर्सीमध्ये त्यानंतर शूज कंपल्सरी आहेत. त्यामुळे इथे बाबा स्पोर्ट्स खेळ संघाचा कर्णधार शूज नाही, त्यामुळे 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. तर नाण्याच्या एक बाजूने असेल केव्हीपीसी ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूने असेल कैलास अप्पा पष्टे स्मृती. केव्हीपीसी ट्रॉफी हा कॉल दिलाय आणि आलाय कैलास अप्पा पष्टे. सागर पष्टेंना विनंती असेल आपण मंचावरती जा. नाणेफेकी जिंकली, काय निर्णय असेल? बॅटिंग करायचे. 4 ओव्हरचा सामना आहे. संघ आपला अजून आतापर्यंत दाखल झालेला नाहीये, परंतु काय टार्गेट असेल मनामध्ये? 40+. 40+ जाण्यासाठी अधिक अपेक्षा कोणत्या खेळाडूकडून असेल? संदीप पाटील असेल, तुषार जाधव, प्रथमेश पाडेकर असेल. त्यानंतर शेवटचा प्रश्न, या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. नाणेफेकी गमावले जय बजरंग कुंदेबी. नाणेफेकी जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? बॅटिंग. अर्थात तुम्हाला आता इथून बॅटिंग करायचं वाटायला आल्या, तर बॅटिंग करताना गोलंदाजी करायची. किती धावल संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये. आणि आज संघामध्ये कोणते खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील? वैभव धनगर, गणेश पाटील, जय सुतार. शेवटचा प्रश्न आपल्यासाठी असेल. लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आहे. कांदळी संघाने खूप चांगलं आयोजन केलंय. आयोजकांबद्दल काय सांगाल? आयोजन नियोजन 1 नंबर 1 मस्त. नक्की दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर न्यूज फ्रॉम द बाबा स्पोर्ट्स केळे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट ओर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. हॅलो, या ठिकाणी शुभ आगमन झालंय.
सन्माननीय आदरणीय भाई पाष्टे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. कांदिवली प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं मनाच्या अंतःकरणा बसून या मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. चोवीस बॉल आणि 52 धावांचं आव्हान आहे. आव्हान तर मोठं आहे, परंतु मोठमोठे टार्गेट देखील आपण गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये पाहिलेत. 73 म्हणजे धावा उभ्या केल्या होत्या टीम कांदिवली संघाने. 68 धावा देखील आपण पाहिल्या, 61 धावा देखील पाहिल्या. त्यामुळे 52 धावा ही चेस करण्याची ताकद टीम पाचगाव संघाला ठेवावी लागेल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्धाला सुरुवात होताना सलामीची जोडी राजेश आणि त्याच्या साथीने रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय पारंपरिक गोलंदाज नीरज माळीला आणलाय. स्ट्रायकर एंड वरती रोहित, नॉन स्ट्रायक एंड वरती आपण पाहिलं तर राजेश. 24 बॉल 52 धावांचं टार्गेट. नेक्स्ट मॅच जय बजरंग कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पापा स्पोर्ट्स केळे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल इथून मात्र डिलिव्हर केला जाईल नीरज माळीच्या माध्यमातून राईट ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फलंदाजांनी देखील चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढलाय. पुल्लर लेनचा बॉल होता. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल राजेश करिता. यावेळेला मात्र समोरच्या बाजूने लॉंग ऑफ क्षेत्राकडे अगदी पाहिलं तर मग बॉल निघून गेलाय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी संधी होती, संधी गमावली. जी चुकी पहिल्या डावामध्ये पाचगाव टीमने केली होती तीच चुकी टीम वडवली संघ दुसऱ्या डावामध्ये करतोय. षटकार अगदी पाहिलं तर सहज सोपा झेल आणि त्यावरती आले तर 6 धावा. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा फळकावरती 7. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर षटकार आलाय. आक्रमकतेने सुरुवात केली आहे राजेशने. नेक्स्ट बॉल. यावेळेला लेटकटचा फटका, डीप बॅकवर्ड पॉइंट नाहीये. आखूड टप्प्याचा बॉल होता. जबरदस्त स्ट्रोक, नेत्र दीपक फटका. बॉल निघून गेलाय डीप बॅकवर्ड क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कमालीची बॅटिंग. आज विलास उतेकरची कमी आहे या सामन्यामध्ये, परंतु ही जबाबदारी राजेशने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 11. गेम घेऊन चालावं लागेल, कारण ज्या वेळेला तुमचा मुख्य खेळाडू नाहीये आणि मुख्य खेळाडू ज्या वेळेला अनुपस्थित आहे ना, तर मग तुमच्या संघाला घेऊन चालणं गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ, धावसंख्या 11. 3 मध्ये 11 आल्यात, परंतु येणाऱ्या 3 बॉलवरती रणनीती काय असेल? स्ट्राईक, रोटेट की मोठा फटका? 52 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट तर मोठं आहे, परंतु विचार विनिमय काय असतील राजेशचे? 3 चेंडू मध्ये 11 धावा तर आल्यात. 1 चौकार, 1 षटकार. षटकारला पुढचा बॉल सामना करेल राजेश. ओहो, यावेळेला क्रॉस बॅटेड फटका. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. बॉल पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. कडक फटका होता आणि टायमिंग प्रॉपर होतं. मिडल ऑफ द बॅट, अगदी बॅटच्या मधोमध बॉलला घेतलं आणि फेकून दिलाय. 6 धावांकरिता नीरज माळीला आता विचार करण्यास भाग पडले फलंदाजानं. 17 धावा तर धावफळकावरती जोडल्या गेल्या. जिथे टीम वडवली टीमने बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये, त्यांनी 18 धावा जमा केल्या होत्या. इथे 17 आल्यात, 4 मध्ये 17 आल्यात, परंतु इथे काय आता विचार असतील? कारण तुमची सुरुवात चांगली झाली तर तुमचं मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. 17 धावा तर धावफळकावरती जोडले. 4 चेंडू मध्ये आल्यात 17. षटकातला पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र दूरवरून चेंडूला खेळ आहे. लॉंग ऑफ आहे, फक्त सिंगल मिळेल. कोणत्या प्रकारची घाई पाहायला मिळत नाहीये. 18 धावा धावफळकावरती फाईट टू फाईट हा सामना आपण पाहतोय. टीम वडवली टीमने देखील पहिल्या षटकामध्ये 18 धावा जमा केल्या आणि इथून पाहिलं तर पाचगाव टीमने देखील 5 बॉल मध्ये 18 जमा केल्या. फाईट टू फाईट हा सामना पाहतोय. 4 ओव्हरचा सामना, 52 धावांचं टार्गेट. नीरज माळी एक चांगला गोलंदाज, परंतु त्या गोलंदाजाच्या या ठिकाणी आक्रमण जडवलं गेलं. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रोहितला. हो, इंटू द गॅप खेळला गेलाय. जबरदस्त फटका आहे.
प्रॉपर गॅप सिलेक्शन, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता, सर्व गुण संपन्न स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती. कमालीची सुरुवात. आता या सामन्यामध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावांची गरज. 10च्या सरासरीने आता मात्र बॅटिंग करावी लागेल. 18 बॉल 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. एक पाऊल पुढे आहे सध्याच्या घडीला टीम पाचगाव. आता इथून मात्र विचार करावा लागेल टीम जय बजरंग वडवली संघाला. आज अनेकांची अनुपस्थिती या सामन्यामध्ये. भावेश दळवी आज दिसत नाही. भावेश दळवी, मयूर सुतार यांची कमी आहे या सामन्यामध्ये. वडवली टीमला त्यांची कुठेतरी कमी जाणवेल. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. रोहन माळी आलाय. कटर बॉल टाकण्यामध्ये माहिर आहे. इन कटर आणि आउट कटर दोन्ही बॉल टाकण्यामध्ये अगदी टॅलेंटेड आहे. अगदी आपण पाहिलं तर या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी रोहन माळीने केल्या आणि विकेट टेकर म्हणून त्याकडे पाहिलं जातं. विकेट घेण्याकरिता त्याला या गोलंदाजी मार्क वरती मार्गस्थ केलाय, कारण त्यांना ठाऊक आहे पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात आणि त्याचमुळे ऑप्शन म्हणून आता इथे रोहन माळीला आणलाय. रोहन माळीवरती विश्वास दाखवलाय विकेट टेक करण्याकरिता. षटक क्रमांक 2 ला इथे मात्र सुरुवात होईल. स्ट्रायकर एंड वरती आपण राजेशला पाहतोय. 18 बॉल 30 धावा. सामना बरोबरीत आहे. सामन्याला पुन्हा एकदा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. पहिला बॉल घेऊन आलाय रोहन माळी. राजेश करिता राईट मोर द विकेटने. पहिलाच बॉल थोडासा स्वेअर पाहायला मिळतोय. अगदी पहिले तर आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन इथे अंकित केली जाईल. 23 धावा धावफलकावरती. रोहनला एक्स्ट्रा रोखाव्या लागतील, कारण पाचगाव टीम एक एक पाऊल या सामन्यामध्ये पुढे निघून चाललाय. यावेळेला कट केला बॉलला डीप बॅकवर्ड पॉइंट कडे. अगदी पाहिलं तर बुद्धीचा चांगल्या पद्धतीने वापर केलाय. 2 धावा तर मात्र इथे सहजरित्या पूर्ण होतील. 2 धावी टीमची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहेत. टॅप केला बॉलला, फक्त दिशा दाखवली, स्लाइस केला बॉलला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा. अजून देखील पाहिलं तर इथून 27 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू 17 बॉल मध्ये 27. रोहन माळीवरती विश्वास दाखवलाय. फील्ड रचनेमध्ये आता बदल घडवलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणलाय आणि डीप बॅकवर्डला आता विकी दिवाणे यांना पाहू शकाल. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेटने मार्गस्थ केला जाईल बॅटर राजेश करिता. या सामन्यामध्ये राजेशची बॅटिंग दमदार राहिली आहे. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका आहे. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दरम्यान हा बॉल पाठवला गेला इनटू द गॅप. प्रॉपर गॅप सिलेक्शन. सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतोय. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहू शकाल रिप्ले मध्ये देखील शफल झाले आणि त्यानंतर लेग स्टंप वरचा हा बॉल होता. म्हणजे अधिक संधी मिळाली, फलंदाज झाला आणि संधीचं केले सोनं, कारण ऑलरेडी फलंदाज शफल झाले. त्यानंतर तुम्ही लेग स्टंपला बॉल टाकला तर मग त्याचा रिझल्ट तुम्हाला चौकारामध्येच मिळणार होता आणि तो रिझल्ट आलाय 4 धावांसाठी. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील पाहिलं तर इथून 23 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 16 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत 23. 360 डिग्रीचे मैदान. चौफेर फलंदाजी कुठेही तुम्ही करू शकता, अशा पद्धतीचं सुंदर मैदान. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफ कडे बॉलला खेळून काढलाय. एक धाव तर इथे मात्र मिळेल. इथे कॉल दिलाय, धोका ठरू शकेल. कधी कधी हा कॉल देखील तुम्हाला महागात ठरतो. जिथे धाव घेण्याची इच्छा नसते परंतु तुम्ही कॉल देता आणि त्यावेळेला तुम्हाला दुसरा फलंदाज साथ देण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळेला कधी कधी त्याचा बळी जातो. इथे एक धाव आली. एका धावेच्या साहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 30. प्रत्येक बॉल मागे इक्वेशन बदलते. 15 बॉल आणि विजयाकरिता 22 धावांची गरज. सामना अजून देखील बरोबरीत आहे. दूरवरून चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का पाहावं लागेल आणि अखेरकार इथून मात्र ती पहिली विकेट रोहन माळीने मिळवून दिली. फलंदाज रोहित बाद. 14 बॉल आणि इथून मात्र पाहिलं तर मग आवश्यकता आहे 22 धावांची. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेश उतेकर.
एकंदरीत 30 धावा धावफलकावरती. सामना बरोबरीत आहे. विकेट आली आहे रोहितची. खूप दूरवरून या स्ट्रोकला खेळ होतं रोहितनं आणि त्याच्यानंतर बॅलन्स जमला नाही आणि त्याच्यानंतर विकेट. मिस टाइम स्ट्रोक विकेट. बॅटर सुरेश सुतेकर इंटर होत असताना मैदानामध्ये टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेलेत. एकंदरीत 30 धावा, 14 बॉल आणि 22 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर वडवली टीम समोर पुढचे प्रश्नचिन्ह असतील. पुढची गोलंदाजी कोणाला, कारण आज मयूरचू नाही आहे, त्यानंतर भावेश नाही आहे. विचार विनिमय करावा लागेल. सूरज आहेत, जरूर वैभव आहेत, नीरज आहेत, परंतु इथून गोलंदाजीसाठी देखील विचार विनिमय सुरू ठेवावे लागतील, कारण आघाडीचे गोलंदाज थोडेसे महागडे ठरलेत. सुरेश सुतेकर येतात बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंड वरती. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल रोहन माळीचा. स्विंग अँड मिस. कटर बॉलचा वापर केलाय. चेंडूवरती नजर नव्हती. डॉट बॉलची समाप्ती होईल. 13 बॉल आणि 22 ची गरज. रोहन माळीने कलाटणी दिली या सामन्याला. आतापर्यंत फक्त 8 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. विकेट टेकर म्हणून पाहिलं गेलं होतं त्याच्याकडे आणि ती विकेट त्याने मिळवून दिली आपल्या टीमला आणि पुनश्च एकदा या सामन्यामध्ये शिरकाव केलाय. या सामन्यामध्ये कमबॅक केलाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत एकंदरीत 22. शेवटचा बॉल अत्यंत महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. काय घडेल काय बिघडेल. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 13, 22 ची गरज. शेवटचा बॉल. बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मिसफील्ड पाहायला मिळालं. विकी दिवाणेकडून ही चुकी पाहायला मिळाली. 2 धावा तर मात्र इथे मिळतील, परंतु तिसऱ्या धावेसाठी धोका आहे आणि अखेरकार तिसरी धाव मात्र सेफ असतील फलंदाज. चांगलं कॉल कॉन्टिन्युएशन पाहायला मिळालं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग 3 धावा इथे पूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 33 धावा. विजयासाठी 12 बॉल आणि 19 धावांची गरज. योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. 2 कॅमेऱ्याच्या साह्यानं या स्पर्धेची गोड आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि कांदळीकरांचं नेहमीच आयोजन नियोजन चांगलं आपण पाहिलंय. तब्बल 31 वर्ष या स्पर्धेचे पूर्ण करणं एवढंच मित्रांनो सोपं नाहीये, परंतु हे फक्त कोण करू शकतात तर कांदळीकरच करू शकतात. हे त्यांनी पुनश्च एकदा सिद्ध केलंय या स्पर्धेमध्ये. अगदी पाहिलं तर मग विजयाकरिता 12 बॉल 19 धावांची गरज. नितीन भोसले यांच्या माध्यमातून टीम रौदी पाचगाव संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद नितीनजी. ऑनलाईन द्वारे स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून टीम रौदी पाचगाव संघाला शुभेच्छा देखील आल्यात. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग धावा धावफलकावरती आहेत एकंदरीत 2 षटकांच्या अखेरीस 33. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावा काढायच्या त्या मात्र 19 धावा. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर बंटी स्पोर्ट्स बोरिवली हा संघ इथे विजयी झाला. पहिल्या दिवसातील एक सामना शिल्लक आहे पालिवली विपक्ष जांभिवली, तो उद्याच्या दिवसामध्ये संपन्न केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती सुरेश सुतेकर, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहिलं तर बॅटर राजेश आहेत. तर षटक क्रमांक इथून आपण पाहिलं ना तर मग सूरज आलाय. सूरज माळी गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 12 बॉल विजयासाठी आवश्यकता आहे ती 19 धावा. सामना बरोबर आहे. त्यात सामना संपलेला नाही आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. कोण जिंकणार हा सामना आणि कोणत्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळणार, कारण यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीला येईल. जय बजरंग कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बाबा स्पोर्ट्स केळे. तर बाबा स्पोर्ट्स केळे संघाला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. सूरज माळीचा पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल. बॅटर सुरेश सुतेकर यांच्याकरिता षटकातला पहिला बॉल असेल सूरजचा राऊंड द विकेटने. ओहो, त्रिफळाची एसटी उद्ध्वस्त केली आहे. बॅकफूट वरती फुलचा फटका खेळायचा होता आणि त्याच नंतर थेट इष्टांवरती बॉल आदळलाय. पहिल्याच बॉल वरती घेतली विकेट सूरज माळीनं. विकेट आली आणि विकेट टाळल्यानंतर थोडंसं शांत वातावरण आपण पॅव्हलियन कक्षाकडे पाहू शकाल, कारण ही विकेट महत्वाची होती. इथे थांबणं गरजेचं होतं.
न्यू बॅटर संकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता. 11 बॉल 19 धावा. सामना बरोबरीत आहे. सूरजने इरादे स्पष्ट केलेत. सूरजने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय. सांगितलंय सामना संपला नाहीये आणि संघर्ष हा केला जाईल. याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती दिलं गेलंय सूरज माळीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संकेतला आणलाय. 11 बॉल 19 धावा. विजयासाठी इथून रौदी पाचगाव संघाला. आता अशक्य वाटणारा सामना, शक्य वाटणारा सामना आता मात्र थोडासा कठीण परिस्थितीमध्ये निघून चाललाय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सूरज. पहिल्याच बॉल वरती विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज संकेत. षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल. या ठिकाणी पाहू शकाल थोडस पद्धतालिकेमध्ये थांबतायत, थोडेसे चुका होत आहेत आणि अशा मोमेंट वरती थांबणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार शांताराम मोरे साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला होताना पाहायला मिळेल. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुट वरती आले परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. उंची गाठली, लांबी गाठली नाहीये. ही चुकी होणार नाहीये क्षेत्ररक्षकाकडून. आणखीन एक विकेट गमावलाय. फलंदाज बाद होईल संकेत उतेकर. वारंवार या चुका केल्या जात आहेत. इथे अखूट टप्प्याचा बॉल होता, फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने वेल जज खूप चांगल्या पद्धतीने जज केला आणि जेल टिपलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना यश. विकेट्स गमावले 3. टीम रौदी पाचगाव संघाने आल्या पावली माघारी जावं लागेल. विकेट हॅट्रिक वरती आता मात्र सूरज माळी. 2 चेंडूवरती 2 विकेट्स. पहिल्या बॉल वरती क्लीन बोल्ड आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद केले गेले फलंदाज संकेतला आणि त्यानंतर यश आलाय. सामन्याला कलाटणी देणारे षटक. 10 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अजून देखील हा सामना बरोबरीत आहे. ज्या पद्धतीने सूरज गोलंदाजी करतोय, जखडून ठेवतोय, विकेट मिळवतोय टीम पाचगाव संघाला. इथून मात्र कुठेतरी बॅकफुट वरती आणले गेले. विकेट हॅट्रिकची संधी असेल. गोलंदाज सूरज नेक्स्ट बॉल घेऊन यश करिता. यावेळेला बिगिट केलंय. नीरज माळी त्या ठिकाणी आहे. एक धाव तर मात्र जरूर मिळेल. थांबवलंय या ठिकाणी. कुठल्या प्रकारची जोखीम उचलली जात नाहीये. एक सिंगल इथे आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 34 धावा धावफलकावरती. 9 बॉल 18 ची गरज. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता असताना चांगली गोलंदाजी सूरज माळीची राहिली. स्ट्रायकर एंड वरती राजेश. नेक्स्ट बॉल सूरज माळी घेऊन येतोय राऊंड द विकेटने. इथून मात्र पाहू शकाल डॉट बॉलची समाप्ती होईल आणि यस बॅटची लिडिंग एज फलंदाज राजेश होईल बाद. तर इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना विकेट आपण पाहिली तर इथे राजेशची आली आणि त्यानंतर नवीन फलंदाज पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये कलाटी देणारा अप्रतिम षटक सूरज माळी. घातक गोलंदाजी केली आहे. असं वाटलं होतं की टीम रौदी पाचगाव संघ सहजरित्या हा सामना आपल्या खिशामध्ये टाकेल. आता मात्र इथून कठीण परिस्थिती आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातला पुढचा बॉल. ओहो तेच तर बॉल. भन्नाट वेग होता या बॉल वरती. डॉट बॉलची समाप्ती होईल सूरज माळीच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक. 7 बॉल आणि इथून विजयासाठी आवश्यकता आहे. एकंदरीत आपण पाहू शकाल 18 धावा.
आता कठीण परिस्थिती आहे. फक्त एक धाव्या गोलंदाजाने खर्च केली आहे. कमालीची गोलंदाजी, 7 बॉल आणि 18 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेला समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. झेल सुटलाय आणि त्यानंतर पाहू शकाल इथून 2 धावा पूर्ण. आता या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत 16. कमालीचं षटक. अवघ्या 3 धावा इथे आल्या, 3 विकेट्स मिळवल्या. बाबा स्पोर्ट्स केळे आज न्यू जर्सी मध्ये पाहायला मिळेल. फोटोशूट देखील सुरू आहे. संदीप पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आणि या विभागातले एक उत्कृष्ट समालोचक संदीपजी पाटील, आपलं देखील केव्हीपीसी ट्रॉफी 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या 6 बॉल आता मात्र इथे वैभवला संधी दिली आहे. असं वाटलं होतं की विकी दिवाणीला कुठेतरी आणलं जाईल, पण तो वैभववरती विश्वास दाखवला. 6 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. आणि क्वालिटी क्रिकेटर आता मात्र पाहिलं ना तर दोन्ही फलंदाजाला इथून पहिल्या बॉल पासून आक्रमण करावं लागेल, कारण 6 बॉल 16ची गरज. 12 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता असताना हा सामना अगदी क्रुशल मोमेंट वरती आपण पाहतोय. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीला येईल. जय बजरंग कुंदे बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बाबा स्पोर्ट्स केळे. संदीप पाटील न्यू जर्सी मध्ये आज अफलातून दिसत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. विनंती आहे आपण मंचावरती या संदीपजी पाटील. चला सामना सुरू करा, विनंती आहे. ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव, आमचे मित्र, या विभागातील एक उत्कृष्ट समालोचक संदीपजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन. आपलं हार्दिक स्वागत. आई गावदेवी दिगाशी संघाचा कर्णधार आयोजन कमिटीशी लगेच संपर्क साधा. दिगाशी टीमचा कर्णधार संदीपजी पाटील आपल्याला रवींद्र नाना या ठिकाणी आमंत्रित करतायत. आपण मंचावरती या. वैभवचा पहिला बॉल असेल राईट मोर द विकेटने. हो परफेक्ट यॉर्कर. कम्मालीचा बॉल हाताळला गेलाय, अगदी बंदिस्त केलं होतं. 22ची धाव या ठिकाणी घोषित केली आहे. संदीपजी पाटील वेलकम. आपलं व्हीआयपी डायस वरती हार्दिक स्वागत. उत्कृष्ट समालोचक. सोमवार, मंगळवार आणि बुधवार A1 जोडी संदीप पाटील प्रवीण शिंदे बादाने ट्रॉफी मध्ये आपल्याला समालोचन करताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा दाफळकारती 37. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. समोरच्या बाजूने बीसेप मध्ये पहिली धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? कॉल तर दिलाय. रनआउटची संधी आहे, परंतु इथे सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलाय यश आणि पांडुरंग. आता या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत एकंदरीत 13. 4 चेंडू 13 धावा. मोठा फटका येणं बंधनकारक असेल टीम पाचगाव संघासाठी. कम्मालीचं षटक सूरजचं राहिलंय. रोहनने जरी चांगली फलंदाजी केली असेल ना तरी संपूर्ण पारडं जर या सामन्याचं कुणी फिरवलं असेल ना तर मग सूरज माळीचं नाव घेतलं जाईल. षटकातला पुढचा बॉल इथून मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र काऊकॉर्नर क्षेत्राकडे नीरज आहे आणि अगदी पाहिलं तर मग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कदाचित हा चौकार महागात ठरेल. हा संघर्षाचा आणि नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. 3 चेंडू आता 9 धावांची गरज. तीन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. रौदी पाचगाव संघ चौकार आलाय. थोडस मिसफिल्ड पाहायला मिळालं. नशिबाची साथ मिळते टीम रौदी पाचगाव संघाला. आता इथे काय घडेल हे देखील पाहावं लागेल. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं तर मग
पुन्हा एकदा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत 47. धावा धावफलकावरती 2 बॉल आणि आता 5 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, एकतर्फी वाटू लागलेला सामना आता या 2 चौकाराने दोन्ही बाजूने वळवलाय. खूप चांगली बॅटिंग पांडुरंगची आतापर्यंत राहिली आहे. 2 बॉल 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल, 2 चेंडू 5 धावा. वैभव राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन फलंदाज पांडुरंगसाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने 1 धावी ते मात्र मिळाले. या दुसऱ्या धावेचा इरादा नाहीये. आता 1 चेंडू आणि 4 धावा. गोल्डन चौकार ठोकावा लागेल, गोल्डन चौकार आणावा लागेल. फलंदाज यशकडे ती कॅपॅसिटी आहे, ती क्वालिटी आहे. आता इथे काय घडेल, आता इथे क्षेत्ररक्षणाची रचना कोणत्या पद्धतीने सजवली जाईल. 1 बॉल आणि 4 रन्स. काय सामना रंगलाय. एक बॉल आणि 4 धावा. गोल्डन चौकार. या स्पर्धेमध्ये अविस्मरणीय क्षण ठरेल का हा चौकार की डॉट बॉल येईल. वडवली की 5 गाव. आता मात्र इथे टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल अधिकचा वेळ घेऊ नका, कारण पहिल्या फेरीतील एक सामना जो शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती वैभव सरस ठरतोय की फलंदाज यश सरस ठरतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे मात्र चौकार आला तर मग अविस्मरणीय क्षण असेल या स्पर्धेतला. गोल्डन चौकार इथे येईल का. अगदी पाहिलं तर फाईन लेग आणि थर्ड मॅन नाहीये. त्यानंतर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्युअर लेग देखील नाहीये. आता फलंदाज कोणत्या क्षेत्रामध्ये बॉल खेळतोय देखील महत्वाचं आहे. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. शेवटच्या बॉलचं करूयात आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. चला नीरज माळी, अधिकचा वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. 1 चेंडू आणि आता इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 4 धावाची गरज. रफ अँड टफ सामना अगदी टॉप गिअर मध्ये जाऊन पोहोचलाय. चला टीम वडवली, अधिकचा वेळ घेताय. पंच आपण ऑन करा, त्यांना ताकीद द्या. आपण अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना केली जाते. 1 बॉल 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा. चला वडवली टीम, शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल आपल्यासाठी. शेवटचा बॉल 4 धावा. गोलंदाजी मार्क वरती वैभव, स्ट्रायकर एंड वरती फलंदाज यश. पंच वॉर्निंग करा, तुम्हाला ती ताकीद दिलेली आहे आयोजकांनी, कारण इतका वेळ घेऊन चालणार नाहीये. 1 बॉल 4 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वैभव शेवटचा बॉल घेऊन येईल. फलंदाज यश करिता राईट मोर द विकेटने षटकातला अंतिम शेवटचा बॉल. आणि इथून मात्र पाहू शकाल सामना जिंकलेला आहे जय बजरंग वडवली ब संघाने. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक टीम पाचगाव. यानंतर होणारा सामना बाबा स्पोर्ट्स केळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला संघ खेळताना